सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. न्यू गोल्डन कला क्रीडाबळ सांस्कृतिक मंडळ आझाद नगर कळंबे तर्फ कळे यंदा 25व्या वर्षी यशस्वीरित्या पदार्पण करीत असताना अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि करवीर संस्थांचे भाग्य विधाते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मंडळाच्या वतीनं मानाचा मुजरा. कळंबे गावचे आराध्य दैवत श्री कल्लेश्वर आणि सकल कलांचे आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला त्रिवार वंदन करून सहर्ष आणि स्वाभिमान सादर करीत आहोत. एक तुफान विनोदी डान्सिकल फार. लग्नाची केली घाई पदरात पडली गोळीबाई. लग्नाची केली घाई पदरात पडली गोळीबाई. गोळीबाई 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 गोळीबाई. या देखाव्यातील सर्व पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तो असेल तर केवळ योगायोग समजावा. धबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. थांबकी मर्दा. अरे कार लंगडाय का लागलाय? अरे काय नाही रे, परवा गाडीवरून पडलोय ते लागले रे. नक्की गाडीवरच पडलायस का घराला बायकोला हाणलं? म्हणून तुला सांगत होतो मला धरू नकोस आणि नेमकं दुखतय तिथंच धरला. या मालिकेनं वाट लावली बघ सगळ्या आयुष्याची आणि म्हणून माया करती या. ए बाबा मी इथून जातो, तुमचं तुम्ही बसा भांडत. अरे असं असं काय करतोस मला? थांब की जरा. नाही तू असलास की जरा बरं वाटतं रे, म्हणजे तेवढी जरा सुरक्षितता वाटते रे. आवा तुमचं तुम्ही दोघं जण गोंधून घ्या. बर बर ठीक आहे बाबा, ये बर का नंतर. हवं का कांदा पोवळ? तसं नाही व, मला एक तुम्हाला विचारायचं आहे. विचारू का? तू तुझं काय तोंड धरलंय व्हय? आता ही काय विचारते कोणास तो? बरोबर विचार की विचार. एक का 10 विचार. हे बघा, मला सांगा तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ काय आहे? काय म्हणजे काय हाय सांगू? सांगा. तंबाखूची पुडी आहे. अहो तसं नाही हो, त्याच्यापेक्षाही जवळ. त्याच्यापेक्षा जवळ म्हणलंस तर बरकुडी आहे. मोठ्या तुमच्या बरगुडिया. काय हो, मी एवढं तुमच्याबरोबर प्रेमानं बोलते आणि मला एक सांगा, मी गाणं म्हणत असताना तुम्ही बाहेर का पडता? त्याचा आता तुला विचारलंच म्हणल्यावर सांगूनच टाकतो. सांगा. काय होते माहितीये का, लोकांनी वाटाय नको मी तुझा गळा दाबा लागलो भिताडा संघ धरून असा. हे बघा, तुम्ही सरळ बोलणार हाय का नाही? काय मी आपल्या कामाचं बघू? असं कसं कसं कामाचं काय बघतीस? कामाचं काय काय बोल 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 की काय तुला बोलायचं ते बोल. बर, अशी कोणती गोष्ट आहे की बघू शकतो पण हात लावू शकत नाही? बघ बघा, मला उत्तर माहिती आहे, खरं उत्तर दिलं का नाही तू कडक लक्ष्मी सारखी अंगावर येशील. नाही हो. अहो सांगा तरी. हे बघ, बघू शकतोय पण हात लावू शकत नाही अशी एक गोष्ट म्हणजे शेजारी. शेजारी? चला चला, तुम्हाला शेजारी दाखवते. चला चला. हे बघ हे बघ, असं असं रुसू नको की शेजारीचं नाव घेतलं की लगेच रुसतीच बघ. अग थांब 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 पोरी, अशी जाऊ नको ग धुरी. चल झटकन ये माघारी, दोघं राहूया एकाच घरी. तुझी मुसमुसली जवानी आता आली या रंगाला. तुझी मुसमुसली जवानी आता आली या रंगाला. पोरी जरास लावशील का तुझा माझ्या अंगाला? पोरी जरास लावशील का
भावा. भावा मला अजून का नाही एका पण मुलीनं तू माझं जग आहेस असं म्हटलेलं नाही. एवढं जीवाला कशाला लावून घेतोस? तू जर माझं जग आहे असं जर म्हटली नसली तर तू जिल्हा किंवा तालुका असशील. काढ तू माझी पुरी खोळ्यात काढायचंच ठरवलेस. नाही नाही असं का म्हणतोस भावा? भावा मला एक शंका आहे. इच्छार घे. बँकेत कर्ज काढून गाडी घेतलीस? 2 हप्ते तटल्यावर माझी गाडी उचलून नेली. मग पुढं? नाही मग मला आता तू सांग, मी कर्ज काढून लग्न केलं तर बँकेचा हप्ता तटल्यावर बँकवाली माझ्या बायकोला पण उचलून घेऊन जाणार? काय प्रश्न विचारलाय? लय भारी मर्दा. असं जर झालं असतं शक्यतो लग्न कर्ज काढूनच होत्या, तर बँका काय बायका नेत नाही. कारण काय होतंय माहितीये काय, गाडीत तारण ठेवलेली असती कर्ज काढताना. तसं बायको काही तारण ठेवता येत नाही खोया डोसक्याच्या. अरे जिंदगी बरबाद झाली माझं लग्न करून. अरे वाई रे. बरं ते ना परवा तुझी बायको भांडी का फेकून मारत होती? मला डोळा आल्यात म्हणून. मग त्या भांडी फेकून मारण्यासारखं काय आहे? ती तुला लगीन केल्याशिवाय करणार आहे? काय झालं, तिला वाटलं शेजारीमुळे मला डोळा आल्या. मग ते बायकोला कसं कळालं? परवा एक चप्पल शेजारणीच घालून घराकडे आलतो. वार पट्ट्या वा. बरं ते नव मित्रा, आत्ताच्या पोरीसनी की नाही लय मोठा छंद आहे. काय रे? कुठला छंद आहे? मैत्रिणीचा होणारा नवरा कसा दिसतोय बघायचा छंद नक्कीच असतोय. असं वाकून बघतात दारातनं मैत्रिणीच्या नवऱ्याला जशी गटारातनं घुसच बाहेर आल्या. आवा तुमचं तुम्ही 2 जण गोंधून घ्या. बर ठीक आहे बाबा, ये बर का नंतर. ऐकलं का? आलो. काय ते? काय नाही हो, बोटात किती जादू आहे ती बघत होते. तुझी जादू काढीन बाहेर सगळी एका चिप्पिड्यात. अहो ऐकलेत का? असं रागावू नका बाई. बर बाई. हे बघा, एक उखाणा घ्या की. आय बोटाची जादू भारीच आहे की ग तुझी. जवळ बोलवून उकाना घ्याय सांगतीस, मग मी काय माग सरतोय होय? आई घेतो उकाना. घेऊ का? घ्या की. घेतो बघ माझे लाडके. आई काय गा? हा. ज्वारीचं पोत दाबनानं उसवलं. ज्वारीचं पोत दाबनानं उसवलं. तुझ्या बाण तुला पावडर लावून मला फसवलं. मला फसवलं. फसवायला तुम्ही कुठं मधनाचं पुतळा आईचा? माझ्या बाण तुम्हाला दिली ते बघा, नशीब समजा. होय. आत्ताची पोरं बघा कशी बसल्यात वाट बघत, तेव्हा बायको मिळते. मित्रांनो, आज तुम्हाला एक सत्य सांगतो. या जगात 90% सुंदर मुलींचे दात वाकडे तिकडेच असतात. आणि माझं कुठं वाकड तिकडे आहे ती? ही ट्यूब का नाही जरा कमी व्याजची आहे, त्यामुळे जराशी वेळानं पिकते. म्हणजे काय, तू सुंदर कुठं आहेस दिसायला? तुम्ही इम्रान हासमी खायचा. पण ते जाऊ दे, तुमचा नाद कोण करायचा बाई? हे बघा, माझ्या आबाला बरं नाही आहे, तेव्हा बघायला जायचा. अजून जिता आहे वय तुझा आबा? तुम्ही मारायलाच बसलायचा. मी मात म्हणतोय, खरं तसं होतंय कुठे? म्हणजे तुमची इच्छा तर काय आहे म्हणायचं? काय नाही, आबाला बघायला जायची इच्छा, दुसरं काय. चला तर बघ. आता माझ्या अंगावर बत्ताच टाकतोस काय? अरे काय रे पाठगुळा, ह्याला रे काय झालंय? हायस की बरा? मग अरे मी एकदम ठणठणीत आहे, ठणठणीत. आता माझी काय बी काळजी करू नको. आज माझ्या शर्टाला खळ लावतोय वाटतं. आता दिसतोयच बरा म्हणल्यावर. अरे लहानपणापासून देख नाही मी. शान्या, तुला बरं नाही असं समजलं, काय सांगायचं? गावातली कुत्री रडायला लागली तोंड वर करून. मी ओळखलं, आबा आता काय गावाला येत नाही. अरे ढेकण्या तोंडाच्या. आता आबा पंचगंगीच्या पुलावरच. अरे सुकाळीच्या. अहो काय हे बडबडताय मगापासून? सांग त्याला. तसं नव आबा
मला लोक म्हणायची आबाला ऍडमिट केलंय, आबाला ऍडमिट केलंय, आबाला माग पिशवी लावली, पुढे एक पिशवी लावली. म्हणा की हा तेच ते, अशी पिशवी धरून सगळ्या दवाखान्यात फिरतोय आबा. रक्त पण लई चढवलंय आबासने. होय तर काय कशाला रे खर्चात पडतायसा? तू बी सांगतीस रक्त चढवले म्हणून. जायचं खाटक्याच्या दुकानात. अरे सुकाळीच्या तू जा की. हा मला काय म्हणायचं होतं, जायचं खाटक्याच्या दुकानात आणि 2-3 वाट्या रक्ती हाणायची. कशाला रगात चढवायला लागतंय? कमी पडलंच नसतं. तुमच्या अशा शिरानी शिरात तटतटल्या असत्या. काय बोलायचं या माता? अहो काय बोलताय साहेब? माळकरी माणूस आहेत ते. माळकरी माणूस आहे वय, मग तुला खेकड्याचं रगात पाहिजे. अरे सुकाळीच्या काय बोलता हे? तसं नव, बरा नाहीस नव तू. अरे बरा हाय म्या, एकदम ठणठणीत बरा हाय. मग बरा आहेस तर निदान पुढं काहीतरी पथ्य पाणी म्हणून डॉक्टरनं गोळ्या बिळ्या दिल्यात का नाही? गोळ्या दिल्यात पण बिळ्या काय अजून दिलेल्या नाहीत. म्हणण्याची पद्धत असते आबा ती. होय का? दिल्यात ना गोळ्या. हा काय गोळ्या दिल्यात? आता दिल्यात ते दिल्यात का नाही, त्या टायमिंगच्या टायमिंगला खायच्या गोळ्या, खायचं, पाणी प्यायचं आणि तासभर रवत करायचं. ते काही जनावर आहे असं बोलताय ते? अगं तसं नाही, आबा आहे तो. गोळ्या नाही पचल्यावर इनिमा करायला लागत म्हणून सांगितलं रवत करायची. तुझा आबा आणि माझा आबा काही वेगळा आहे का सांग बघू? माणूस म्हातारं झाल्यानंतर त्याला ढोरागत सांभाळावं लागतं. काय ढोरागत आणि माणसाला? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, येच्या वेळी तिची काळजी घ्यायला लागते असं म्हणतोय मी. आबा असं म्हणायचं ना, ढोरागत आणि घोरागत कशाला म्हणायचं ते? चुकलो बघ परत शर्टाव. लगीन करून एखादा मोकळा झालास. अरे प्रत्येकाला असंच वाटतंय लगीन व्हायच्या आधी. कुठलं मर्दा भारी, लगीन करून कोण सुखी झालाय वय या जगात? पण मला एक कळत नाही बंड्या, पहिली म्हातारी माणसं म्हणतात की बायकोचं 10-10, 15-15 वर्ष तोंड बघत नव्हती म्हण, मग त्यासने 8-8, 9-9 पोरं कशी व्हायची? ती बोलण्याची पद्धत असती. तसं जर असतं तर मग कशाला विचारतोस आणि तोंड कशाला बघायला लागतंय त्याला? म्हणजे तू चमत्कार आहे का ह्यो? सांग बघू तूच. वय मग मी काय म्हणतोय बंड्या, हा मला तुझ्या पाहुण्यातली एखादी पोरगी काढायची. हे ओढणीचं दर तूच करायला लागते बाबा, या फडाला रिकाम तूच करायला लागतेस. ते बी खरं आहे. खरं मी बी त्या विचारात आहे. तुला सांगू का? हा बघूया, एक पोरगी आहे माझ्या बघण्यात. कोण रे कोण? काय हराकला मर्दा, नुसतं सांगितलं दुम तर हरकून टुम झालायस. हाय पाहुण्यातलीच आहे. पण ते जाऊ दे, तुझी पोरगीकडनं काय अपेक्षा आहे ते तरी सांग. तशी माझी काही अपेक्षा नाही, फक्त ती बाई असली पाहिजे. हीच तर आता अपेक्षा उरली आहे, बाकी काय राहिलंय? ठरलं तर बघ, उद्या आपण काम पत्ते करायचं तुझं. काय घालायला लागलेली आणि 5 दे कुत्याच बघ राऊंड फिगर 30 तेवढीच अर्धी क्वार्टर बागे रे. काय त्या मर्दा त्याच्या सुदुर्या काय सांगायचो काय वे? सोनपापडी कोण आणती, कोण बालुशाही आणती, कोण चिऱ्याच्या इटा आणती. चिऱ्याची इटा म्हणजे तुला कळलं का? काय ते नाही ते कळायला तुला शिकून येत नाही तुझ्या घरात? अरे चिऱ्याच्या इटा म्हणजे मैसूर पाक रे. त्याला भोकसली असते सकाळ पोस्टची म्हणा. माझी आया बहिणीसनी हात जोडून विनंती आहे, तुम्ही शिदोरीची प्रथा वेगळीच करा. कोण लई श्रीमंत आहे
मोठी बियर वाटू दे आणि कोण त्यातल्या त्यात मध्यम आहे ती रेडरम वाटू दे आणि कोण लईच गरीब आहे ती संत्रा वाटू दे नंतर बडीशेप. बायका काय प्रथा पाडतील काही नियम नाही. तेव्हा त्यातनी अजून सांगतो विनंती करून तुम्ही ही असली प्रथा चालू करा नवीन पद्धतीची शिदोरी. आपण आम्ही पोरगी बघायला निघालोय. तू बी जरा चल की आमच्या बरोबर. तेवढं 4 प्रश्न विचारशील पोरगीला. आमचं काही धाडस व्हायचं नाही बाबा. हे घेऊन बघ की धाडस दिसतंय का नाही. आणि येतो संगणकर पहिलं 10-5 रुपये काय असतील ते सुट्ट काढून ठेवायचं. संगत येणार आपण तिथं आल्यावर मारणार गप्पा. लय शहाणा आहेसा. चला आता. राम राम राम. अरे पाणी घ्या पाणी घ्या कोणतरी पाणी घ्या. आबा तुम्हीच प्या. निदान बडका खाली तरी जाईल. अगदी पाण्या बिण्याचं राहू दे. पोरगीला तेवढं बोलवा. हे पोरगीला काय बोलवा. पोरगीला साठी तुला घाई झाली मर्दा. अगदी पाहून 4 फव कुठं आहे फव. त्यावर खोबऱ्याचा खिस असता जराचा आणून टाका बरं का. अप्पा जरा गप. ह्याला आणूनच मुलात चूक केली आहे. आता जर गप बसला नाहीस का नाही तर बाहेर काढील बघ. गाजविनीत ना तुला गप. माझं काय संकट आणल्यावर मग काय नुसतं बसायला चढलंय मला गुळाच्या गणपती. गप म्हणतोय ना. अभो बोलवा की पोरगीला बाहेर. बोलवू म्हणतो. बोलवा की. बरोबर बोलतो. नाजुका अगे नाजुका बाहेर ये बाई. ये बाहेर ये. कशी आहे बस बस पाटावर बस बसून ते पाटावर. आता पाटाचा चांगला कानूला सुटतोय बघ दोन्ही बाजू. बाळाला माझ्या काय प्रश्न विचारायचं असतील तर विचारा. बाळ शिक्षण काय तुझं. मला कळायचं नाही ते पण सांगते. हा माझं शिक्षण की नाही MFIAS. चिकार शिकली आहे की गाई. उगाच आहे का काय. यशने काय कळते फडशाने तोंडाच्या का. MFIAS म्हणजे मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. 15 रुपये का फुकट दिलेलं नाहीस तुम्हाला. लेट टकुर चालते आपलं. पोटात 2 कोट दिला. MFIAS म्हणजे 10वीला सगळ्या विषयात नापास आहे की काय. लयसा लोकांनी भ्या दावायला लखाव. पोरगी आहे का द्वार पाठाव बसल्या मुठुकशी पाठवायला. हे काही शनिवारच्या बाजारात खपणार नाही. त्याला सरळ सांगोल्याचा नाही तर पंढरपूरचा बाजार दाखवायला पाहिजे. तिकडे जे काय खपलं तर खपलं. बघ तू काय करतोस का मी करू. काय करतोस. तुला लव्या उडवल्यावानी उडविल ती. बाळ तुला काय करायला आवडते. मी सांगू. तुला विचारलंय म्हणजे तूच सांगायचं का माझा बा सांगेल. मला किती लाशील. कारखान्याचं 3रं बिल बी आता आलं नावावर. सांग झाटकन काय तिकडे. मला कुस्ती खेळायला आवडते. वरच्या फक्त शेंडू टोकल्यावर कळलं जरा बहुतेक सगळ्याचा खडूगडच करून ठेवणार. आता काय खरं होईल. आता आईच्या हे बंड्या मी जाऊ का. मला बी तसंच वाटतंय. अरे एवढं घाबरू नकोस. मारता कुस्ती मारतो म्हणजे तिचा छंद आहे तो. बघ नाही
येत आहे टीव्हीवर आमचं तल्ले मालिका लागली आहे बघ तल लवकर निघाली बोलविले निघाली. ह्या बाईची जात कधी सुधारायची नाही. ह्या मालिकांनी वाट लावली या बायकांची. ह्यो काटा रुते कुणाला? अरे त्याच्या भना ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला रुतन. गप खाली बस नाहीतर थोबाड फोडीन. आधीच भूतासारखी दिसतीस. कशी बशी लोक आल्यात आणि तुझं हे नखरं चाललं बाय. गप बस. आबा शांत पाहुणं पण आहेत. नाजुका तुला काय घालायला आवडते? सांगते म्हणजे मी सांगतो माझ्या नाजुकाला इजार आणि 3 बटनी शर्ट घालायची सवय. ती मी रात्रीची लुंगी नेसना नाहीतर पंजी नेसना नाहीतर ठिपोर्ट मध्ये बरमोडा घालले ना नाहीतर तच्ची झोपना आमच्या पाचका काय जाते. ह्यो काय माझं लगीन होऊ देत नाही बाबा. गपकी जरा गप बस की मर्दा. बाळ तुला खायला काय आवडतंय? मला की नाही खेकड्याचा रस्सा लई आवडतोय. तिची पण टायगीची ड्युटी करून जाते तुकडे करायला. अरे मग पोरं वाकडी तिकडीच होणार तिला खेकड्यावानी. माझ्या बाळाची आवड निवड विचारा. पोरग कसं पाहिजे? तिचं बाळ म्हण बाळ. ते बाळ आहे का वडापावचं कुत्र नक्या नाकाचं. तिची बन नाकाचं तर पत्त्याच नाही. नुसती होलच दिसतात हायवेच्या बोगद्यावानी. काय बोलतोस काय? अरे पोरगी बघायला आलाय सांग का शनिवारच्या बाजारातल्या म्हशी? काय बोलतात तुमचं तुम्हाला तरी कळतं काय? म्हशीत आणि हिच्यात काय फरक आहे व? पुरी जरा चालून दाखव बरं. हिच्या संकट लग्न केल्यापेक्षा गळ्यात दोंडा बाजून हिरीत मेल्याला बरं. नाजुका नाजुका इकडे तू आज जाऊ दे आजच जाऊ दे भांडवाली. हे 50चा ट्रॅक्टर काय सम्याला झेपायचा आहे वय. पाहुणे तुम्हाला पोरगी पसंत आहे का? पोरगी आहे नशीब म्हणायची वेळ आली. नाही पसंत करून करतोय काय? इथं आधी पोरी कोण देणार? ज्या कोण द्यायला तयार आहेत त्यांच्या जात्यात पळून आणि नवीन काय ते आलंय हागडे किसडे सगळ्यांनी लावले वाटते की बना. आबा जरा इकडे साईडला या. इकडे म्हणजे या बाजूला या सांगतो तुम्हाला. काय करतो सांगतो ऐका आबा. आता तुम्ही आणि मी दोस्तच म्हणायचं. राग येणार नसला तरी एक विचारू का? विचार ते नव्ह आबा. तुम्ही कवा किस डे साजरा केलाय? माझ्या म्हातारीच्या तोंडात दात नाही. दात कशाला लागते त्याला? अरे म्हणूनच किस मागतीय. खरंच का काय? काय सांगू तुला माझ्या म्हातारीला वाळका आणि गाजरं खायची लय सवय. पहिले दात होत तेव्हा करा चावून खायची. आता दात नाही म्हटल्यावर मी काय करतो माहित आहे का? वाळक आणि गाजरं आणतो आणि चोरून तुम्हीच खाताय का काय? अरे नाही तसं नव्ह. किसनीवर असं आणि मग तिला म्हणतो घे पाहिजे तेवढा किस घे. हा ते त्यो किस होय. मला वाटलं तुला काय वाटलं? अहो बाबा किस डे असा साजरा करताय होय तुम्ही? मग हाग डे कसा साजरा करताय? त्याचं आणि कशाला नाव काढलंस? त्याचं नाव काढलं की मला जायला लागतंय. माझं पोट नसते चांगलं. अरे तो साजरा करायला ये वेळ लागत नसते आपल्याला. जरा मुरडा आला की पळतो बघ. काय सांगू तुला? अरे पहिला दिवस काय होतं? हा पाणीत बसून असं मस्तपैकी गावात इकडं तिकडं पायानं सारून असं 2 गुडघ्यातनं खोपराला तट्ट्यात घेऊन बरोबर गालावर हात ठेवून पोटाच्या बेचक्यात बिडी
आणि तोंडाकडनं बिडीचा धूर आणि मागे नुसतं थुर थुर. हागडे म्हणजे हागायचं. हागडे म्हणजे ते नवं. बघ एकमेकाला जवळ घेऊन प्रेमानं मिठी मारणं म्हणजे हागडे. चुलीत घाला तुमचा हागडे तू. तसंच म्हणायची वेळ आली. अहो नसतं फॅड आलंय अलीकडच्या काळात. आबा एक किस डे हाग डे असं साजरं करतात. मग 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार? अरे तुला सांगतो हे सगळं ऐकून लय 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 वाईट वाटतंय बघ रे. लय वाईट वाटतंय. आता आबा कसं झालंय माहिती आहे काय? कसं? ती परदेशातनं आलेली पद्धत आहे. डे म्हणजे कसं फादर्स डे, मदर्स डे, टीचर्स डे. आता मला सांग हे डे म्हणजे काय? डे म्हणजे दिवस. अरे मग तेच म्हणतो की आईचा दिवस, बाबाचा दिवस, मास्तरांचा दिवस ते बी जिवंत असताना. हा अरे आमच्या काळात बघितलं तर तो कसला तुमचा तो फ्रेंडशिप डे काय म्हणा, त्याने व्हॅलेंटाईन डे काय म्हणा, तसलं काय बी नव्हतं. पण आताची पिढी फ्रेंडशिप डे म्हणजे डॉल्बीचा ठेका धरायची, व्यसनाधीन होऊन अगदी धिंगडधांगड करायची. अगदी म्हणजे आपण कोणता डे साजरा करतो याचं भान सुद्धा न राहणारी ही पिढी न राहणारी ही पिढी. अरे आमच्या वयाची होती तेव्हा कशी असतील ही मोठी शोकांतिकाच आहे बघा. अरे ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतोय. आता आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू ज्या अतिरेक्याने पुसलं त्या दिवसाचा निषेध केला पाहिजे. पण आपल्या इथं त्याच्या उलटच होतंय ते हे फ्रेंडशिप डे म्हणे. आता तुम्हीच मला सांगा ही आजची युवा पिढी देशद्रोह्यासारखी वागतेच हो. अरे फक्त देशप्रेमाचं स्टेटस लावून चालत नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत राहिली पाहिजे. देशासाठी जवानांनी केलेल्या पराक्रमाविषयी त्यांनी दिलेल्या